पराग, रीना, तुम्ही दोघं काय करता इथं? सावे, तू त्या गाडीवाल्याचा शोध घ्यायला सांगितलं होतंस ना आम्हाला? हा, मग त्याचं काय? तो गाडीवाला सापडलाय. काय? कसं? कुठं? ऍक्च्युली आपल्याला तो नंबर सापडला होता ना, त्या नंबरवरती मी सारखं कॉल करत होतो. एक मिनिट, पण तू तर सांगितलं होतं की तो फोन बंद येतोय म्हणून. एक्झॅक्टली, लागतच नव्हता कॉल, स्विच ऑफ येत होता सारखा. पण मी सारखं ट्राय करत राहिलो आणि एक दिवस लागलाच कॉल. पण मी काही बोलायच्या आधीच त्यानं कट करून टाकला. अगं ती परत लावायला गेलो, परत स्विच ऑफ. मग पण तोपर्यंत मी माझ्या मित्राला तयारीत ठेवलं होतं. त्याचा फोन सुरू झाल्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस करता आलं आपल्याला आणि त्याची सगळी माहिती पण मिळाली. एक सेकंड, अजय शिंदे याचीच गाडी होती ती. बघ, कोणीच नाहीये इथे. नीता, काय झालं? ताई, जर कुणीच नसेल तर दाराची कडी उघडी कशी? हो, आपण मगाशी दाराला बाहेरून कडी लावली होती ना, तीच तर. कुणी येऊन तर गेलं नसेल ना? थांब, मी लाईट लावते. नाही 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 नाही. अहो, असं काय करताय? लाईट लावली आणि जर कुणाला कळलं आपण इथे आहोत तर प्रश्न पडेल ना की आपण इथे काय करतोय. ताई, मला असं का वाटतंय आपल्या दोघींव्यतिरिक्तही इथं दुसरं कोणीतरी आहे. नीता, एक काम कर, तू इथे बेड खाली बघ. हा, मी बाथरूम मध्ये चेक करते. चालेल. काय झालं? अगं, कोणीच नाहीये. तू चल बरं आता. हा, चल. ताई, थांबा, एक मिनिट. एकच मिनिट, एकच. आले आले. अगं काय? काय करतेस? ताई, आपल्या प्लॅनच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत ते चेक करत होते. आहेत सगळं व्यवस्थित. चला निघूया. चल.
काय चाललंय या दोघींचं? सारखं उठून या खोलीत येत आहेत ते. जाऊन विचारतेस त्यांना आता. ह्या दोघी इकडे काय करत होत्या? याच्याच गाडीनं दामिनी मॅडमांनी तुझ्या पप्पांना पराग, तुला याचा पत्ता पण सापडलाय ना? कुठे आहे तो? आपलं नशीब खूप जोरावर आहे सावी. इथून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे, त्याच गावात राहतोय तो. म्हणजे कदाचित म्हणूनच देवी आई मला इथपर्यंत घेऊन आली. आता काय वाटेल ते झालं तरी त्या माणसाला गाठायचंच. सावी कधी जायचं त्याला भेटायला? हे बघ, दामिनी मॅडम सावध व्हायच्यात, आपल्याला त्याला गाठलं पाहिजे, नाहीतर शिवी अशी का लपवून ठेवली असेल? हा फोन कोणाचा आहे? धैर्यकडे मी असा मोबाईल कधीच बघितला नाही. चारच नंबर द्या. रीना, नीता वहिनी, अवंती वहिनी आणि पराग. अच्छा, म्हणजे हा फोन सावीच आहे. पण मग हा फोन सर्च कंप्लीट. गाडी मालकाचा शोध घ्या. पराग, तुला सांगितलेल्या गोष्टी घेऊन वेळेवर घरी ये. अच्छा, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. दामिनी मॅडमचं सत्य उघडकीस आणायची ही शेवटची संधी. प्लॅन बी, दामिनी मॅडमच्या मनात असलेल्या भीतीचा फायदा घ्यायचा. होलोग्रामच्या मदतीने पप्पा आणि दयामामाचं भूत उभं करायचं. सावी, इयरफोन हे कशासाठी असेल? याचा काय उपयोग? दामिनी मॅडम पुरावे, ऍक्सिडेंटची कार, मर्डर मोटिव्ह, इरा दामिनी पप्पा कनेक्शन. पप्पा गायब असण्यामागचं कारण मिशन दामिनी मुजुमदारांचं सत्य बाहेर काढून त्यांना शिक्षा देणं. सावी नाईक,
मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त हुशार निघाली. माझ्याच घरात राहून माझ्या विरोधात कटकारस्थान रचते आणि सोबतीला माझ्या दोन्ही सुनांना माझ्या विरोधात फितवले. वा, पार जोकर करून टाकलाय माझा. मला वाटलं होतं हिच्या बापाला मारल्यानंतर नायकांच्या नांग्या कायमच्या ठेचल्यात मी, पण नाही. या पोरीवर विश्वास ठेवून फार मोठी चूक केली मी. आणि या माझ्या मूर्ख सुना तिच्या बरोबर नाचतायत. काय वाटते यांना? आ मला या दामिनी मुजुमदारला तुम्ही इतक्या सहजासहजी संपवा? शक्यच नाही. नागिणीला दूध पाजत होते मी, पण आता तिलाच ठेचून काढणार पण मीच आहे. इयरफोन कसलेत आणि इतकं लपवण्यासारखं काय त्यात? याचा अर्थ या इयरफोन्सचा वापर करून ती अजून काहीतरी कारस्थान करत होती. पण काय? ते पण ज्या अर्थी हे लपवून ठेवलंय त्या अर्थी याचा वापर माझ्याच विरोधात होत असणार. काय वाटेल ते करून मला याचा उलगडा करायलाच हवा. चल आपण लगेच जाऊयात. थांब जावे. तू आत्ता नाही जाऊ शकत. रीने, अगं काय बोलतेस तू? रीने, अगं त्या माणसाला शोधण्यासाठी आपण जीवाचं रान केलं आणि आता फायनली तो सापडलाय, तर मग का नाही जायचं? हे बघ, दामिनी मॅडमनी फक्त माझ्या पप्पांचा खून नाही केला, त्या माणसाने पण केलाय. त्यामुळे जितक्या दामिनी मॅडम जबाबदार आहे तितकाच तो माणूस पण जबाबदार आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ओ सावे, हो त्याला शिक्षा होणार. पण अगं आता रात्र बघ केवढी झालीये. आता कुठं जाणार तू त्याला शोधायला? आणि तुला माहिती आहे ना, तू इथं धैर्यांसोबत आलीयस. जर रात्रीतनं त्यांना जाग आली आणि आजूबाजूला तू कुठं दिसली नाहीस तर त्यांचा तुझ्याबद्दल केवढा मोठा गैरसमज होईल. सावे, तू इतके दिवस लय पेशन्स ठेवलेस. प्लीज आता अजून एक दिवस पेशन्स ठेव. असं काहीही करू नकोस ज्याने धैर्यांचा तुझ्यावरचा विश्वास उडल. ठीक आहे, आपण उद्या सकाळी जाऊया. चालतंय, जाऊ. अगं पण सावे, तू तुझ्या ट्रीटमेंटचं काय? धैर्यांना काय सांगणार? ते मी बघते. पण उद्या वाटेल ते झालं तरी त्या माणसाला आपल्या तावडीत घ्यायचं. आता मी अजून वाट नाही बघू शकत. सावी, अगं पण धैर्यला काय सांगणार आहेस? तू अजून आजारी जायचं असं वाटतंय त्याला. आणि अशात कुठला तरी एक माणूस आणून त्याच्यासमोर उभा केलीस. दामिनी मॅडम तर सगळं सत्य त्यानं सांगितलं त्याच्यासमोर. तो कसा विश्वास ठेवेल त्याच्यावर? आणि त्याच्याहून मोठी गोष्ट म्हणजे तू त्याला फसवलीस, त्याच्याशी खोटं बोललीस असं वाटेल त्याला. नाही, धैर्यांना खोटं वाटणार नाही याच्यासाठी पण माझ्याकडे एक उपाय. ते मला इथं बरं होण्यासाठी घेऊन आलेत ना, मग तसंच होणार. मी आधी बरी होणार आणि मगच सगळं सत्य धैर्यांना सांगणार. म्हणजे सावे, नक्की करणार काय आहेस तू? सांगते, पण त्यासाठी मला तुमच्या दोघांची मदत लागणार. सावी, तू फक्त सांग काय करायचं, आम्ही आहोत. कळलं? चालेल, डन. आम्ही आहोत तुझ्यासोबत.
ही पोरगी नक्की काय ऐकत होती हे कळायला हवं. कुठे असेल? घरात तर काहीच दिसत नाहीये. मग ते इयरफोन्स काहीच कळत नाहीये. हिची एवढी हिंमत, माझ्याच खोलीत येऊन माईक लावून गेले. सोडणार नाही मी तुला. माझ्यावर दामिनी मुजुमदार वर कुरघोडी करायला निघालेस काय? संपली म्हणून समज आता. गेले स्वतःच्या पायावर, येशील दुसऱ्यांच्या खांद्यावर. धैर्य, किती टेन्शन घेतलंय तुम्ही. काळजी करू नका. आज तुम्हाला तुमची सावी नक्की परत मिळणार. दामिनी मॅडमचं सत्य पण तुमच्या समोर येणार. फक्त तो गाडीवाला सापडला पाहिजे, आणि त्याआधी रीना परागला सांगितलेलं काम झालं पाहिजे. देवा, आज आम्हाला यश दे. मला धैर्यांची अशी अवस्था नाही बघवत. सावी, मला काळजी करू नको. सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना तुझ्यासोबत. फ्रेंड, तू माझ्या सोबतच ना, मग सगळं नीट होणार. सर तुम्हाला आत ट्रीटमेंट रूम मध्ये बोलावलं आहे. चला. हा सावी, चल चल. ताई, मला ना खूप भीती वाटते हो. आपण सावीला एकदा कॉल करायचा काय? खरं राहून राहून सारखं असं वाटतंय आईंच्या मनात काहीतरी सुरू आहे. त्यांना नक्कीच कसला तरी संशय आलाय. अगं पण तुला असं का वाटतंय? ते मला माहित नाही, पण मला खूप अस्वस्थ वाटतंय हो. पण आपण कालच सावीच्या रूम मध्ये सगळं काही चेक केलं होतं ना. तिचा मोबाईल, वही, सगळं काही तसंच होतं. मग आईंना कसं काही कळेल? अहो पण ताई, हे बघ, सावी ना खूप दिवसानंतर धैर्य भाऊजींबरोबर कुठेतरी गेली. उगाच तिला टेन्शन द्यायला नको. आपण एक काम करू, आपण ना आईंवरच लक्ष ठेवूयात.
म्हणजे काय होईल ना? बाळा, तुझं नाव सांग मला. सावी. ओके, आता आपण काही गेम खेळूया. गेम्स? मला गेम्स खूप आवडतात. हा कलर कोणता आहे? ग्रीन, ओके. ब्लू, ओके. हा येलो, व्हाईट. आता आपण दुसरे गेम खेळूया. हे कोणतं फ्रूट आहे? ऑरेंज, ओके. आणि हे पपया, ये इकडे. हा नंबर किती आहे? 5, ओके. हा कोणता शेप आहे? ओल. ओके. चल ये इकडे बस. मी खेळू इथे? हा खेळ. मिस्टर धैर्य मुजुमदार, मी पेशंटची हिस्ट्री वाचली. पेशंटने तिच्या वडिलांचा ऍक्सिडेंट डोळ्यासमोर बघितला, त्यामुळे तिची ही अवस्था झाली. पण मी त्यांचे टेस्ट रिपोर्ट्स आणि MRI बघितले. त्यांच्या ब्रेनवरती कसलीच इंजुरी नाहीये. मग डॉक्टर, तिची मेमरी कशी गेली? मानसिक ताणामुळे. त्यांना वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही आणि या रियालिटी पासून पळण्यासाठीच त्यांनी 7 वर्षाच्या मुलीचा आधार घेतला. डॉक्टर, सावी बरी तर होईल ना? 100% तुमच्या मिसेस पूर्णपणे बऱ्या होतील. त्यांना आधीचं सगळं आठवेल. या सेंटरमधून कधी कोणी निराश होऊन परत गेलेलं नाहीये. थँक्यू सो मच डॉक्टर. अहो, फक्त तुमच्या एवढ्या बोलण्यानं सुद्धा मला लई धीर मिळाल्यासारखं झालंय बघा. सावी, ऐकलंच डॉक्टर काय म्हणल्या? तू लवकरच बरी होणार आहेस. बरी होणार आहेस तू. मला माझी सावी परत मिळणार आहे. हो धैर्य, आता हे सगळं संपणार आहे. आता मी तुमच्या समोर तुमची आधीची सावी होऊनच परत येणार.